आई राजा उदो उदो सदा नदीचा उदो उदो. मित्रांनो, आपण निघालो आहोत आईच्या तुळजापूरला. आपली वर्षाला तुळजापूरची 51 वारी असतेच. लोक निघालेत पायी चालत. आपण यावेळेस गाडीवर जातो. दरवर्षी माझी पण वारी तुळजापूरला असतेच, पण यावर्षी काही तांत्रिक अडचणीमुळे मी बाईकवर निघालो. पायी एक एक चालू या आईच्या तुळजापुराला जाऊ. भगवा पताका डोलत भक्त निघाले आईच्या तुळजापूरला. चला आपणही आईच्या दरबारात जाऊ. आईचं तुळजापूर आलं मन प्रसन्न. असं महाराष्ट्रातला तुळजापूर तीर्थस्थळ. वाटणं भरपूर असं भक्तांना जेवणाची व्यवस्था. चला देवीचं मूर्त्या प्रसादाची दुकानं बघत बघत आपण जाऊयात मंदिरासमोर. आईच्या मनप्रसन्न अशी कमान दुरण दर्शन देते. आईच्या मंदिराचा भगवा पताका डौलानं फडकत आहे. आईचं मुख्य मंदिर. आईचं प्रसन्न असं मंदिर. मित्रांनो, समोर मंदिरासमोर गर्दी नाही, कारण मंदिराच्या पाठीमागून घाटशिळावरून भक्तांना जाण्यासाठी सोडण्यात येते. त्याच्यामुळं समोर गर्दी दिसणार नाही आपल्याला. तरी पण मंदिरासमोर भरपूर गर्दी भक्तजनांची. मी निघालो दर्शनाला. मध्ये आपल्याला व्हिडिओ करायला परवानगी नाही, त्याच्यामुळे आपण बाहेरून व्हिडिओ करू. मंदिराच्या सुरक्षेचे आपण नेहमी आदर करायचं आणि पोलिसांना बांधवांना सहकार्य करून बाहेरून व्हिडिओ. आईचं दर्शन मी घेतोय. आता आलो आम्ही घाटशिळावर. एक आख्यायिका आहे, इथूनच आई भक्तांची वाट बघते. थकलेल्या वाटेनं पायी चालत येणाऱ्या भक्तांना आईतून बघते माझे भक्त कुठे आलेत कुठे नाही. हेच आईचं घाटशिळ. अंबाबाई माझी आई घाटशिळावरती, शेषनागाच्या डोईवरती तशीच तरली धरती. आई राधा उदो उदो सदानंद उदो. धन्यवाद.